नमस्कार, आपले स्वागत आहे ममताज खानदेश किचन मध्ये। आज आपण बनवतोय एक वेगळ्या चवीचे आणि खमंग पनीर टाकोस, ज्यामध्ये मिळणार आहे पौष्टिक पनीर, स्वादिष्ट मसाले आणि क्रंची बेस। चला तर मग सुरुवात करूया आपले क्रंची टाकोस बनवायला। सर्वात आधी एका भांड्यात 1 कप गव्हाचे पीठ, 1 लहान वाटी मैदा आणि चवीपुरते मीठ घेऊया। आता यामध्ये 2 चमचे तूप किंवा तेल टाकून हाताने नीट मिसळून घेऊ। तूप किंवा तेल आधी नीट मिसळल्यामुळे पीठ एकसंध होतं आणि टाको शेल छान कुरकुरीत होतात। आता थोडं थोडं पाणी घालत हळूहळू पीठ मळूया। पीठ खूप घट्ट किंवा सैल नको, मध्यम मऊ असावं, म्हणजे रोल करताना आणि भाजताना छान टेक्स्चर मिळेल। नीट मळून झाल्यावर झाकून थोडं सेट व्हायला ठेवूया। आता आपल्या टाकोससाठी मसालेदार फिलिंग बनवायला आपण सुरुवात करूया। यासाठी मी 5 ते 6 भिजवलेल्या लाल मिरच्या घेतल्या आहे। ह्या मिरच्या मी 5 ते 10 मिनिटं पाण्यात भिजवून ठेवल्या होत्या। त्यानंतर 15 ते 20 ताज्या लसूण पाकळ्या घेतल्या आहेत। हे एकत्र मिक्सर मध्ये वाटून घेऊया। आता एका गरम कढईत 2 चमचे तेल टाकते। त्यात आपण तयार केलेली मिरची लसूण पेस्ट घालून छान परतून घेऊ। पेस्ट नीट शिजल्यानंतर त्यात थोडंसं धनेपूड घालून पुन्हा एकदा परतून घेऊ। आता त्यामध्ये बारीक चिरलेला 1 मोठा कांदा घालून थोडं मीठ टाकूया, म्हणजे आपल्या कांद्याला लवकर सोनेरी रंग येणार। कांद्याला आपल्याला छान सोनेरी रंग येऊ द्यायचा आहे, त्यामुळे फिलिंग अप्रतिम चव आणि टेक्स्चर मिळते। मी इथे 1 मोठ्या साईजची शिमला मिरची घेतली आहे। ती व्यवस्थित बारीक कापून घ्यायची आणि 5 ते 7 मिनिटांसाठी आपण परतून घेऊ। आता आपल्या फिलिंग मध्ये मी बारीक चिरलेला टोमॅटो टाकते आणि छान परतून घेते। टोमॅटो मऊ झाला की त्यात मी 250 ग्रॅम पनीरचे छोटे क्यूब घालते आणि हे पनीर मसाल्यात नीट मिक्स करून मध्यम आचेवर 5 ते 10 मिनिटांसाठी शिजवून घेते। नंतर चवीनुसार मीठ टाकते आणि थोडी कोथिंबीर टाकते आणि खरा इटालियन फ्लेवर येण्यासाठी मी 1 टीस्पून ऑरिगॅनो टाकते। सगळं नीट मिक्स करून घेतलं की आपली टाकोसची फिलिंग तयार आहे। आपण आधीच टाकोसचं पीठ मळून ठेवलंय। आता ते परत एकदा हलकं मळून अजून मऊ करून घेतोय। मग त्याचे छोटे गोळे करून घेऊन आपण एक पोळी लाटून घेऊया। पोळ्या लाटून झाल्यावर आपले टाकोसचे कव्हर अगदी गोल आणि सारख्या साईजचे मिळवण्यासाठी म्हणून मी एक गोल डब्याचे झाकण घेते। डब्याच्या झाकणाच्या मदतीने मी सर्व पोळ्या सुंदर गोल आकारात कापून घेते। अशा परफेक्ट राऊंड टाको आवरणामुळे आपल्या टाकोसचं प्रेझेंटेशन छान दिसतं आणि सर्व टाकोस एकसारखे दिसतात। इथे पहा, आपल्या टाकोसचं कव्हर खूप पातळ नको आणि खूप जाड सुद्धा नको, मध्यम जाडीचं कव्हर असल्यामुळे ते छान कुरकुरीत होतं आणि फिलिंग पण नीट पकडतं। एक ट्रिक म्हणजे सगळ्या कव्हरची जाडी एकसारखी ठेवली तर तव्यावर भाजताना ते छान शेकलं जातं आणि कुरकुरीत राहतं। आता टाकोसचं कव्हर तव्यावर भाजताना फुगू नये म्हणून मी एका फोकच्या मदतीने हलके हलके छिद्र करत आहे, त्यामुळे कव्हर सॉफ्ट राहील आणि व्यवस्थित कुरकुरीत भाजलं जाईल। आता मी टाकोसचं कव्हर तव्यावर भाजून घेते आहे, पण लक्षात ठेवा हे कव्हर आपल्याला पूर्णपणे भाजायचं नाहीये। अर्धवटच भाजून घेतलं की नंतर फिलिंग टाकून परत भाजताना ते अगदी मस्त कुरकुरीत होतं, त्यामुळे कव्हर ओलसर राहत नाही आणि टाको खायला मस्त लागतात। आता आपण टाकोससाठी साल्सा बनवतोय। 1 बाउल मध्ये 1 कप बारीक चिरलेला कांदा, 1 कप बारीक चिरलेलं बीटरूट, अर्धा कप बारीक चिरलेली काकडी, अर्धा कप टोमॅटो टाकते आणि त्यावर थोडंसं लिंबू रस टाकून सगळं नीट मिक्स करते। हा साल्सा आपल्या टाकोसला ताजेपणा आणणार आहे। आता आपण आपले टाकोस असेंबल करून घेऊया। सर्वात आधी टाकोसचं कव्हर घेते आणि त्यावर टोमॅटो सॉस छान पसरवते। त्यावर 1 चीज स्लाइस ठेवते आणि नंतर तयार केलेला पनीर मसाला फिलिंग फक्त पोळीच्या एका बाजूला भरते, म्हणजे आपण ते छान टाकोसच्या आकारात वळू शकू। वरून अजून किसलेलं चीज घालते, ज्यामुळे आपल्या टाकोसला डॉमिनोज स्टाईल चीजी टच येईल। अशा पद्धतीने एक एक करून सगळे टाकोस तयार करून घेऊया। आता मी तव्यावर थोडं तेल टाकते आणि तयार केलेले टाकोस त्यावर ठेवते। मध्यम आचेवर सर्व बाजूंनी हलकेसं दाबत टाको छान कुरकुरीत होईपर्यंत भाजते। एक टिप म्हणजे आज खूप जास्त नको, नाहीतर टाको पटकन जळतो आणि आतून कच्चा राहतो। दुसरी गोष्ट, बाजूने थोडंसं तेल सोडावं, म्हणजे टाको छान क्रिस्पी आणि सोनेरी रंगाचा होतो। अशा प्रकारे आपल्या टाकोसला मिळतो परफेक्ट रेस्टॉरंट सारखा लुक आणि चव। बघा आपले टाकोस किती क्रिस्पी झाले। तर आता आपल्या कुरकुरीत टाकोसवर थोडा थोडा साल्सा ठेवतोय, त्यामुळे अजूनच ताजीतवानी चव येईल। तर आपले टाकोस तयार आहेत। कसा वाटला व्हिडिओ हे नक्की कमेंट्समध्ये सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।